या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये। अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली। फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे। ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी। आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अकोल्यात हुंडीवाले हत्या प्रकरणातील 10 आरोपींना जन्मठेप, मुख्य आरोपीमध्ये भाजप महापौर कुटुंबियांचा समावेश। अकोला येथील गवळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रॉपर्टी व्यावसायिक किसनराव हुंडीवाले हत्या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने आज निकाल जाहीर केला। तब्बल 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। ही घटना 6 मे 2019 रोजी पोलीस अधीक्षकांच्या शासकीय बंगल्या बाजूला असलेल्या सार्वजनिक न्यास उपनिबंधक कार्यालयाजवळ घडली होती। मुख्य आरोपींमध्ये अकोल्यातील भाजपच्या पहिल्या महापौर सुमन गावंडे यांच्या कुटुंबातील पती निवृत्त पोलीस निरीक्षक श्रीराम गावंडे, मुलगा आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम उर्फ छोटू गावंडे, तसेच रणजित गावंडे, धीरज गावंडे आणि प्रल्हाद गावंडे यांचा समावेश आहे। याशिवाय दिनेश राजपूत, प्रतीक तोंडे, विशाल तायडे, सतीश तायडे, मयूर आहिर आणि सूरज गावंडे यांनाही शिक्षा सुनावण्यात आली। फारसे पुरावे नसल्यामुळे 5 आरोपी निर्दोष ठरले गेले आणि त्यांना मुक्तता देण्यात आली। या निकालावेळी विशेष सरकारी वकील व खासदार उज्ज्वल निकम उपस्थित होते। न्यायालयाच्या निकालामुळे अकोल्यात प्रकरणाबाबत मोठा भरधाव चर्चेचा विषय निर्माण झाला आहे। संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या अशा या खून खटल्याचा निकाल आज अकोला येथील जिल्हा सत्र न्यायाधीश श्री कचरे साहेब यांनी आज देऊन एकूण 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे। दिनांक 6 मे 2019 रोजी भर दुपारी 11:30 वाजता चॅरिटी कमिशनच्या न्यायालयाच्या कार्यालयातच किसनराव हुंडीवाले, जे अकोला येथील एक प्रगत शेतकरी होते आणि संपूर्ण अकोला शहर त्यांना अतिशय सन्मान देत असे, त्यांचा या प्रॉपर्टी मॅटर्स वरून या जो गावंडे आहे आरोपी नंबर 1, रिटायर्ड पोलीस इन्स्पेक्टर, तो व त्याचे मुलं यांनी येऊन त्यांच्या डोक्यावरती सिलेंडरने वार केले आणि तेथेच त्यांचा खून केला। या घटनेमुळे महाराष्ट्रात त्याचे भीषण परिणाम उमटले होते। संपूर्ण महाराष्ट्रातील गवळी समाज एकवटला होता आणि त्याची तातडीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी यांनी घेऊन मला देखील फोनवरून सांगितलं की आपण हा खटला चालवावा। त्याप्रमाणे भारत सरकारचे माजी केंद्रीय मंत्री आहेरजी यांनी देखील कळवले होते। त्यानुसार हा खटल्यामध्ये आम्ही एकूण 22 साक्षीदार तपासले आणि आज एकूण जवळजवळ 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली। त्यातील 5 आरोपींपैकी कोर्टाने त्यांची मुक्तता केली। त्यातील अर्थात 2 स्त्रिया आरोपी होत्या, त्यांच्या विरुद्ध पुरावा नसल्याचंही आम्ही न्यायालयाला स्पष्टपणे सांगितलं। इतर 3 आरोपींच्या विरुद्ध फार पुरावा नसल्यामुळे न्यायालयाने त्यांची सुटका केली, पण 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आणि दंड ठोठावला आहे।